महाकाल. नमस्कार, मी प्रदीप अंकुश आहे. तर आज मी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाला आलो होतो, जे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ या ठिकाणी हे मंदिर आहे. तर या मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर एक आनंद आश्रम आहे. तुम्हाला दाखवतो मी. साधू महाराज जी इथं जेवण वगैरे बनवतात ना, त्यासाठी चूल पेटवण्यासाठी लाकडं आहे तिथं. आनंद आश्रम श्री 108 स्वामी बालानंद गिरीज औंढा नागनाथ. इथं माहिती दिलेली आहे, वाचू शकता. ठिकाणी ध्यान कक्ष पण आहे, जे की इथं या ठिकाणचे महाराज लोक इथं बसतात ध्यान करत. आतून दाखवतो. सगळे महाराज लोक वगैरे सगळे इथंच राहतात. मोठा असा एरिया आहे. आणि हनुमानजी बसलेले तिथं. इथे एक आणि ते 2. हे बेल महादेवाला जे वाहतात ते बेलाचे झाड. बेल आणि पारिजाताची फुलं पण आहेत खाली. महादेवाला वाहणाऱ्या बेल. बेलाचा फळ आणि पान. आणि आमच्या परीच्या हातात आमच्या पारिजाताची फुलं. काय करत नाही. तर बघू शकता, अशा प्रकारे हा आनंद आश्रम आहे. या ठिकाणी बघा हनुमानजी पण तुम्हाला बघायला मिळतात. त्यांचंही दर्शन होत आहे. परत ते झाडं वगैरे आहेत बऱ्यापैकी. ऋषी मुनी सगळे महाराज वगैरे सगळे इथंच राहतात. तर छान असा आनंद आश्रम आहे या ठिकाणी. जर कोणाची यायची इच्छा असेल तर
औंढा नागनाथ या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. ठीक आहे, चला आता मी थोडं बेल काढतो. तर बघितला तुम्ही या ठिकाणी मी दाखवल्याप्रमाणे असा आनंद आश्रम आहे. तर तुम्ही जर येण्यासाठी इच्छुक असाल तर हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. जे मेन मंदिर आहे महादेवाचं, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक जे मंदिर आहे औंढा नागनाथमध्ये, त्या ठिकाणाहून 1 किलोमीटर अंतरावर असं हे आनंद आश्रम आहे. तर तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता.